हॅलो एव्हरीवन. मी तनिषा कांबळे. मागच्या वर्षी माझं कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड इथे ॲडमिशन झालं. लास्ट इयर मी पण नीट दिली आणि सगळ्यांसारखी कन्फ्युज्ड होते की कुठं एनरोलमेंट घ्यायची ॲडमिशन प्रोसेससाठी. आणि अशा शोधात मी निघालेले की कुठं एनरोलमेंट करायची काउन्सिलिंगसाठी, कारण की काउन्सिलिंगची प्रोसेस खूप अवघड आहे. तर असंच बघता बघता मी अस्मी करिअरकडे आले होते आणि टू बी ऑनेस्ट माझा खूप छान एक्सपिरियन्स राहिला. शारंगकट्टी सर खूप हेल्पफुल राहिले मला थ्रू आऊट द प्रोसेस. त्यांच्याकडे एनरोलमेंट केल्यापासून ते ॲडमिशन प्रोसिजर होऊसपर्यंत, कंप्लीट होऊसपर्यंत, माझं ॲडमिशन तिथे होऊसपर्यंत त्यांनी फुल हेल्प केली. त्यांच्याकडनं प्रत्येक हेल्प आयुष्य माझ्यासाठी खूप हे झाली की मला खूप असं त्यांच्याकडनं हे भेटलं. त्यांना सगळे डाऊट्स, सगळे क्वेरीज सगळे त्यांनी सॉल्व केले. कॉल्स, मेसेजेस, यूट्यूब व्हिडिओज, झूमचे हे असायचे, मीटिंग्स असायचे, सगळे खूप त्यांच्याकडनं खूप प्रयत्न होता आणि ते सगळे खूप त्याची सगळ्यांची खूप मदत झाली मला. आणि हो, तुम्ही कुठल्याही पद्धती, कुठलेही डाऊट्स असतील, कुठलेही क्वेरीज असतील, ते सगळे कधीही विचारू शकता त्यांना. मेडिकल कॉलेजमध्ये आपल्या सगळ्यांचं जाणं खूप मोठं स्वप्न होतं आणि ते कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराड माझं ड्रीम कॉलेज होतं जिथं मला ॲडमिशन भेटलं. आणि मेडिकल कॉलेजेसमध्ये एंटर केल्यावर तर असं हे छानच वाटतं की हां, एवढ्या वर्ष आपण नीट केलं, नीटची एक्झाम केली, तयारी केली आणि आता फायनली भेटलं आहे आपल्याला ॲडमिशन, व्हाईट कोट घातला आहे तो, असं खूप प्राऊड मोमेंट असतो. आणि हो, हे सगळं ह्यांच्याचमुळे पॉसिबल झालं. थँक्यू. प्रोसेससाठी पुढच्या तुम्ही क्वालिफाय झाले, कारण 2 वर्ष मुलांनी खूपच हार्डवर्क केलेलं असतं आणि त्याच्यासाठी या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आपल्याला माहिती की आपले मनस्थिती काय असते, कारण नीट पुढे ॲडमिशन प्रोसेस घ्यायची प्रचंड मोठी कॉम्पिटिशन आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये मॉनिटरी इन्व्हॉल्वमेंट पण खूप आहे. त्याच्यानंतर ओव्हरऑल प्रोसेस थोडीशी कॉम्प्लेक्सच आहे. आपल्याला इंडिव्हिज्युअली हे करणं अतिशय अवघड जातं. आणि परत आता तुम्ही बघितलंच असेल की NTA, MCC या एजन्सीजला डील करायचं म्हणजे अवघड काम आहे, कारण त्यांचे अपडेट्स कधीही येतात, रात्रीचे 12 वाजता, 1 वाजता. आमच्या वेळेस तर कधीही अपडेट्स, एखादी डेट जर डिक्लेअर केली असेल आणि त्यावेळेस अपडेट रात्री 11 ते 12च्या दरम्यानच यायचा. सो बऱ्याचशा गोष्टी आपल्या मिसआउट होऊ शकतात. आणि ह्यावेळेसचा NTAचं तर तुम्ही बघितलेलं आहे काय झालेलं आहे सगळं. आणि या सगळ्या गोष्टींमुळं आपण टेन्स्ड असतो. आपल्याला योग्य निर्णय घेता येईलच याची काही शाश्वती नसती. सो त्याच्यासाठी आपण जसं म्हणतो की आपल्याला कुणीतरी एक फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड पाहिजे, तर ते याच्या अस्मीच्या बाबतीत तुम्हाला तो फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड मिळतो. कारण खूप मोठा प्रश्न असतो की एखादी छोटीशी चूक झाली तर त्याचं आपल्याला कायम आयुष्यभरासाठी त्याचा त्रास होऊ शकतो. आता अस्मीच्या बाबतीत काय सांगायचं म्हणलं तर अतिशय एक्सलंट सपोर्ट आहे त्यांचा. कोऑपरेशन खूप छान आहे. त्यांची टीम आहे, वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत. आणि आम्ही आता त्यांचे इथं मागच्या वर्षी पुण्यातच चालू झाल्यामुळं तर त्याचा खूप ॲडव्हान्टेज आहे. मागाशी मॅडम ज्या म्हणाल्या त्याप्रमाणे अगदी याचा नीटचा फॉर्म भरण्यापासून आम्हाला त्यांचे कोऑपरेशन मिळालेलं आहे. म्हणजे एक प्रकारचं आपल्याला जे वाटत असते की हे पर्टिक्युलर काय आहे, इथं लिहायचं काय नक्की, हे 100 प्रश्न आपल्या डोक्यात येतात. कारण चुकलं तर त्याचे परिणाम खूप म्हणजे सिरियस आहेत. सो त्या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करायला आणि आपल्याला एक रिलॅक्स माइंडनी बाकीच्या गोष्टींचा विचार करता येतो. सो त्याच्यासाठी त्यांचा खूप चांगला सपोर्ट असतो.